काळजी बघतो आहोत. तर कोणते पदार्थ खावे, कोणत्या भाज्या खावा, कोणत्या भाज्या उष्ण असतात, कोणती फळं थंड असतात, कधी त्यांचा इंटेक घ्यावा, संतुलित आहार याबद्दल आपण बोलतोच आहोत. त्यालाच पुढे थोडंसं कंटिन्यू करत उन्हाळ्यामध्ये आहारासोबत ना योगा आणि प्राणायामला तेवढंच महत्त्व दिलेलं आहे. तर उन्हाळ्यामध्ये जसं मी मागेच म्हटलं की बाहेरचं वातावरण खूप जास्त हीटअप झालेलं असतं. 38, 39, 40पर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे सध्या. आणि त्याचबरोबर तुम्ही योगा आणि प्राणायाम करत असाल तर त्याचा तुमच्या शरीराला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. तर नियमित प्राणायाम करावा, अनुलोम विलोम करावा आणि लहान मुलांना सुद्धा याची सवय लावावी. आता तसे लहान मुलं तर लवकर सुट्ट्या लागतील ज्यांना, त्यांना सुद्धा सवय लावावी, जेणेकरून 2 फायदा होतात. मुलं एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये गुंग राहतात, ॲक्टिव्हिटीमध्ये ते बिझी राहतात, एका ठिकाणी स्थिर बसण्याची त्यांना सवय लागते आणि मेडिटेशनची सवय लागते. प्राणायाम हा इज द बेस्ट मेडिटेशन असं म्हटलं जातं. त्याने खूप शरीर शांत होतं, मन शांत होतं, डोकं शांत होतं. डोक्यातले अनेक असंख्य विचार, आपण घराबाहेर असतो, दिवसभर घरात असतो, काहीतरी स्ट्रेस असतं, मुलांना पण शाळेत जाता आपण म्हणतो छे लहान मुलांना कसा आला स्ट्रेस, पण येस असं काही नाही आहे. त्यांना सुद्धा खूप जास्त टेन्शन असतं. त्यांच्या डोक्यातही 1000 चक्र चाललेले असतात. आपण म्हणतो एवढूसा मेंदू, पण त्यांच्या डोक्यातही 1000 चक्र चालू असतात. तर ही सगळी जी काही चक्र आहे, हे सगळं जे काही स्ट्रेस आहे तो सगळा थंडावतो, मंदावतो, शांत होतो, शरीर शांत होतो. आणि शिवाय उन्हाळ्यामध्ये प्राणायाम केल्याने तर पुढे काय फायदा होतो तुम्हाला नक्कीच बघत राहा. तर उन्हाळ्यामध्ये अनुलोम विलोम केल्याने म्हणजे उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन डाव्या नाकपुडीने तो सोडायचा, डाव्या नाकपुडीने श्वास घेऊन तो उजव्या नाकपुडीने सोडायचा. याला अनुलोम विलोम केल्याने शरीरातील तापमान, शरीरातील टेम्परेचर हे मेंटेन राहण्यास मदत होते. शरीरातील टेम्परेचर हे स्थिर राहतं. तर शरीरातील तापमान हे स्थिर राहतं. योगामध्ये असं सांगितलंय की उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि त्याने डाव्या नाकपुडीनेच तो श्वास सोडायचा. डाव्या नाकपुडीने जास्त वेळ श्वास घेण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून शरीरामध्ये गारवा निर्माण होतो. कारण चंद्रनाडी असते. कारण असं म्हटलं जातं की चंद्र हा शीतलतेचा कारक आहे. आता चंद्रनाडी म्हणजे काय? चंद्र म्हणजे कसला? शीतलतेचा कारक आहे. चंद्र हा थंड आहे. चंद्र हा गारवा निर्माण देणारा आहे, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये गारवा निर्माण होईल आणि आपल्याला उन्हाळ्याचा त्रास होणार नाही. त्यामुळे उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. असं बऱ्याच वेळेस केल्याने आपल्या शरीरामध्ये गारवा निर्माण होऊ शकतो. आता हे सगळं झालं योगा, प्राणायाम, सगळे एक्सरसाइज तुम्ही योगाचे आसनं करू शकता. पण ते तुमचे जे काही योगा इन्स्ट्रक्टर आहेत त्यांच्याशी नीट सल्लामसलत करून तुम्ही नक्कीच करू शकता. पण मी एक सांगू इच्छिते, उन्हाळ्यामध्ये फार खूप शरीराला खूप स्ट्रेस देऊन, खूप ताकद देऊन, खूप घाम येईपर्यंत असे एक नॉर्मल, आपल्याला माहिती आहे आपलं ब्रिदिंग सायकल कशी आहे, आपली एक्सरसाइज सायकल कशी आहे. ज्या पद्धतीने जर तुम्ही योगा केला आणि प्राणायाम केला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. त्यानंतर भ्रामरी प्राणायाम आहे. हा भ्रामरी प्राणायाम हा अतिशय उत्तम आहे, जेणेकरून पूर्ण डोकं, उन्हाळ्यामध्ये डोळे चुरचुरता आपले, उष्णतेचा डायरेक्ट इफेक्ट हा डोळ्यांवर होतो. डोळे चुरचुरता, अंगाची लाही होते. या सगळ्यामुळे शरीरामध्ये गारवा निर्माण होतो. भ्रामरी प्राणायाम, अनुलोम विलोम हे सगळं नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. आता हे सगळं झालं आहार, योग, प्राणायाम, आणि सगळ्यात महत्त्वाचं राहिलं त्वचा. येस, आपली स्किन. तर सगळ्यात जास्त स्किन डॅमेज होतं ते उन्हाळ्यामध्ये. टॅनिंग होतं, आपण बाहेर जातो, दिवसभर बाहेर असतो, ऑफिससाठी बाहेर असतो, त्यामुळे त्याचा डायरेक्ट परिणाम हा तुमच्या स्किनवर होतो. स्किन टॅनिंग, सन खूप जास्त उन्हाळ्यामध्ये फिरत असतात त्यांना सनबर्न होण्याची सुद्धा शक्यता असते. तर सगळ्यात ह्याच्यावर एक छान उपाय म्हणजे भरपूर पाणी प्या. थोड्या वेळाने भरपूर पाणी प्या. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, चांगल्या क्वालिटीचं तुमच्या त्वचेला सूट होईल असं सनस्क्रीन वापरा. येस, खूप भरमसाठ असलेलं केमिकल असलेलं सनस्क्रीन वापरू नका. तुमच्या डॉक्टरांनी, तुमच्या डर्मेटोलॉजिस्टने तुम्हाला जे सजेस्ट केलेलं आहे ते तुम्ही सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे. कारण आहार तुम्ही योग्य घेताय, पण तुम्ही त्वचेची काहीच काळजी घेत नाही आहे. नुसती वरवर आपण काहीतरी लावून जातोय, तसं होणार नाही. योग्य आहार, योग्य पाणी पिणं आणि त्वचेची योग्य ती काळजी घेणं, यामुळेच आपला उन्हाळा हा सोयीस्कर ठरू शकतो. तर
जसं मी म्हटलं, योग्य आहारासोबत त्वचेची काळजी घेणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही घराबाहेर जात असाल, जर तुम्ही रोज घराबाहेर पडत असाल, तर योग्य ते सनस्क्रीन जी तुमच्या त्वचेला सूट करते अशी, असं नाही की ह्याने सांगितली ती वापरली, तिने सांगितली ती वापरली, मग ही सुटत झालेली मग ही बंद करून दिली, दुसरी सनस्क्रीन वापरली, असं करू नका. जी तुम्हाला योग्य वाटते, ज्याच्यामध्ये नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत, खूप केमिकल नाही आहेत, अशी सनस्क्रीन वापरा आणि दिवस तुमच्या डॉक्टरशी एकदा कन्सल्टेशन घ्या आणि मग ती प्रॉडक्ट तुम्ही वापरू शकता. भरमसाठ, मी नेहमी सांगते, भरमसाठ केमिकल कॉस्मेटिक असले प्रॉडक्ट प्लीज वापरू नका. त्याने बाकी काही नाही, तुमच्या त्वचेला त्याचा खूप वाईट परिणाम लगेच दिसत नाही, कालांतराने दिसणार आहे. तर एकच सनस्क्रीन मॉइश्चरायझर जे वापरा, जे तुम्हाला सूट करतं, तुम्हाला छान वाटतंय. हा होता छोटासा व्हिडिओ. तर उन्हाळ्यामधली आपल्या शरीराची, अन्नपदार्थांची आणि आहाराची, त्वचेची कशी काळजी घ्यायची त्याबद्दलचा. तर हा व्हिडिओ नॉट ओन्ली लहान मुलांसाठी पण सगळ्यांनाच उपयोगी पडणारा असा आहे. आय होप मी सगळे पॉईंट कव्हर केलेले आहे. अजूनही काही राहिलं तर मग मला नक्की कमेंट करू शकता तुम्ही. आणि खरंच थँक्यू सो मच, खूप छान तुम्ही प्रतिसाद देत आहात. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मलाही छान वाटेल. तर धन्यवाद.